सो हे गाइस, वेलकम टू माय ब्लॉग। तर माझ्या ब्लॉगमध्ये पुन्हा तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण व्हिडिओ कसा बनवायचा, ब्लॉग कसा शूट करायचा, तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स नसेल या काय बोलायचं हे तुम्हाला समजत नसेल या पब्लिकमध्ये व्हिडिओ बनवायला लाजत असाल, तर हे सगळं तुमच्या ह्या प्रश्न ह्या व्हिडिओमध्ये सॉल्व्ह होतील। तर तुमच्यासाठी हा खास आणि इम्पॉर्टंट व्हिडिओ होणार आहे। तर शेवटपर्यंत ब्लॉग बघा आणि व्हिडिओ कसा बनवायचा ते सगळं मोटिवेशन मी ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे। यूट्यूब नवीन क्रिएटर आहे, त्यांचे व्हिडिओ मी बघतो, तर म्हणजे नाही आवाजात दम नाही, कॉन्टेंट चांगला नाही, व्हिडिओ चांगले शूट करतात। तर यूट्यूब क्रिएटर जर तुम्हाला जर बनायचं असेल तर तुम्ही अगोदर व्हिडिओ शूट करायचा कसं ते आणि आवाज कसा करायचा, म्हणजे किती जोरात बोलायचं आणि कसं बोलायचं ते सगळं कॉन्टेंट तुम्ही बघा आणि ते ज्या टॉपिकवर तुम्हाला बोलायचं असेल त्याच टॉपिकवर तुम्ही बोला, तेव्हा तुम्हाला कॉन्फिडन्स वाढेल। या तुम्ही जर कधी ब्लॉग शूट करत असेल पब्लिकमध्ये या कुठे विलेजमध्ये तुम्ही गेला असाल, जसं मी आता आलो आहे आमच्या शेतावर आलो आहे, तर बरं थोडंसं तुमच्याशी बोलू, तुमचे व्हिडिओ बघून, म्हणजे नवीन क्रिएटर आहेत त्यांचे व्हिडिओ बघून मला थोडंसं बरं बोलू, कारण की ते पण एवढे मेहनत घेतात आणि मेहनत एक व्हिडिओ यूट्यूबवर एक व्हिडिओ शूट करायला किती मेहनत लागते ते मला माहितीच आहे। जे व्हिडिओ शूट करत असेल त्यांना सगळ्यांना माहितीच असेल की किती फॅमिलीचं ऐकायला लागते, बाजूच्या माणसाचं ऐकायला लागते, आणि जे बाजूचे माणसं असतात ते हसतात व्हिडिओ शूट करतो तेव्हा, आणि आपल्याला असं वाटतं की कोणी बाजूचा माणूस बघत असेल तर काय बोलत असेल हे सगळं, आणि आपल्या शेजारच्या माणसाचं ते सगळं की आपली जी इज्जत असेल ती पण तुम्हाला जर यूट्यूब क्रिएटर बनवायचं असेल तर हे सगळं तुम्ही विसरून आणि एक यूट्यूब व्हिडिओ शूट कसा करायचा असतो तिकडे फक्त लक्ष द्या, आणि तुमचा जो फोन असेल त्या फोनला तुम्ही एक मित्र बनवा। तुमचे जे आय कॉन्टॅक्ट असेल ना त्या कॅमेऱ्याशी, जेव्हा मोबाईलच्या कॅमेऱ्याशी कॉन्टॅक्ट कराल ना, जेव्हा तुम्ही आपल्या स्वतःच्या फोनाला मित्र बनवाल आणि जेव्हा तुम्ही तुमच्यामध्ये मोटिवेशन येईल ना, तेव्हा तुमचा व्हिडिओ व्हायरल होईल। तर तुमच्यासाठी खास आणि इम्पॉर्टंट हा व्हिडिओ होणार आहे, तर तुम्ही शेवटपर्यंत ब्लॉग बघा। माझ्या रवींद्र चॅनलमध्ये तुम्ही नवीन आला असाल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनची घंटी दाबा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा। तर मित्रांनो, तुम्हाला पहिलं टॉपिक सांगतो, जेव्हा तुम्ही व्हिडिओ शूट करता तेव्हा कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ तुम्ही शूट करणार आहेत आणि तुम्ही काय बोलणार आहे ते सगळं अगोदर विचार करून ठेवा, नंतरला तुम्ही व्हिडिओ शूट करा। कारण की जेव्हा जो माणूस आपला व्हिडिओ बघतो तेव्हा तो व्हिडिओमध्ये हेच बघतो की काय बोलतो आणि कसं बोलतो आणि किती ह्याला नॉलेज आहे आणि किती व्हिडिओमध्ये चांगलं सांगतो, किती बोलण्याची स्टाईल त्याची कशी आहे आणि कसा बोलतो हे सगळं बघून तेव्हाच व्हिडिओमध्ये माणूस थांबतो। नाही व्हिडिओ बनवतो कुठे आणि व्हिडिओचा आवाज पण येत नसेल, असा जर व्हिडिओ बनवत असाल तर तुम्ही थोडासा व्हिडिओ बघेल आणि त्याला लगेच समजेल की हा म्हणजे नाही कॉन्टॅक्ट चांगलं नाही, बोलला नाही, आवाज जोरात येतं। मित्रांच्या अंगात जेवढी एनर्जी असेल ना ती पूर्ण जेवढे तुमच्यामध्ये शक्ती असेल ती शक्तीचा पूर्ण वापर करून तुम्ही व्हिडिओ शूट करा। कारण की असं समजा की हे आपलं एक व्हिडिओ शूट करण्याचं हे एक कामच आहे। आपण यूट्यूब क्रिएटर, तुम्हाला जर मोठा यूट्यूब क्रिएटर बनायचं असेल, तुमचे जर व्हिडिओ जर व्हायरल करायचे असतील, वरच्या रँकवर या टॉपिकवर तुम्हाला न्यायचे असतील, तर तुम्ही हे आजपासूनच तुम्ही फॉलो करा। कारण की कधी पण व्हिडिओ शूट करताना तुम्ही आय कॉन्टॅक्ट तुमच्या कॅमेऱ्याकडे पाहिजे, ह्या बाजूला किती पडले, ह्या बाजूला किती पडले, आणि पब्लिकमध्ये व्हिडिओ शूट करतो तर की ह्या बाजूची किती माणसं हसतात आणि ते माणसं काय बोलतात, बाजूला पब्लिकला बघून तुम्ही लाजू नका। तर जर तुम्हाला व्हिडिओ बनवायचा असेल तर विलेज कसा पण असू दे, पण तुमचा आय कॉन्टॅक्ट आणि तुमची जी बोलायची एनर्जी असते ती कधी कमी ठेवू नका। जर तुम्ही व्हिडिओ जर शूट केले तर कोणत्या पण टॉपिकवर तुम्ही व्हिडिओ शूट कराल तरी तुमचा नक्कीच व्हिडिओ व्हायरल होईल। मी पण एवढा काय मोठा यूट्यूबर नाही आहे, पण तुमच्यासारखाच आहे, बरं मला थोडंसं समजतं, जेवढं समजतं तेवढं तुम्हाला सांगतो। आणि माझ्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे रवींद्र ब्लॉग। तर रवींद्र ब्लॉगवर नवीन आला असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनची घंटी दाबा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा। तर जो आपला फोन आहे त्याला आपण आपला बेस्ट फ्रेंड किंवा बेस्ट मित्र किंवा गर्लफ्रेंड पण तुम्ही सांगू शकता, गर्लफ्रेंड पण तुम्ही बनवा। म्हणजे जे आपण व्हिडिओ शूट करतो ते स्वतःचं आपलं काम समजून एक व्हिडिओ शूट करा। जेव्हा तुम्ही काम समजून व्हिडिओ शूट कराल, जेव्हा तुम्ही मेहनत दाखवाल, आपल्या समोरच्या जो व्यक्ती बघत असेल त्याला जर आपली मेहनत दिसत असेल व्हिडिओमध्ये, तेव्हाच तो व्हिडिओमध्ये थांबेल आणि व्हिडिओ बघेल आणि लाईक करेल आणि सबस्क्राईब पण करेल आणि तुम्हाला सपोर्ट पण करेल आणि तुमचे प्रत्येक व्हिडिओ बघेल। कारण की त्याला तुमचे कॉन्टेंट या तुमचं मोटिवेशन आवडेल, तर तो तुमचा व्हिडिओ नक्कीच बघेल। तर जर तुम्हाला व्हिडिओमध्ये या मोबाईलमध्ये तुम्हाला कॅमेऱ्याची आय कॉन्टॅक्ट जर जमत नसेल तर तिकडे सुनसान जागा असेल, जिकडे तुम्हाला विलेज चांगलं असेल, जिकडे कसला आवाज नसेल, तिकडे जाऊन आणि तुम्ही 3-4 वेळा प्रॅक्टिस करू शकता या मोबाईल समोर ठेवून, आणि तुम्ही आय कॉन्टॅक्ट कॅमेऱ्याशी आय कॉन्टॅक्ट करून व्हिडिओ शूट करून आणि बघू शकता की मी बरोबर आय कॉन्टॅक्ट करतो की नाही आणि बोलतो कसा, ते सगळं व्हिडिओचं टॉपिक बघून आणि तुम्ही व्हिडिओ शूट करू शकता। तर तुम्हाला मी मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये हेच बोलण्याचा माझा विचार होता की माझे टॉपिक ऐकून ना तुम्हाला मोटिवेशन वाढेल आणि तुम्ही एक व्हिडिओ बनवायला कधी लाजणार नाही, या कधी तुम्ही पब्लिकमध्ये पण व्हिडिओ तुम्ही शूट करणार। तर तुम्हाला मित्रांनो पब्लिकमध्ये व्हिडिओ कसा शूट करतो ते पण तुम्हाला दाखवणार आहे। जर मी पब्लिकमध्ये गेलो कुठे तर तुम्हाला
मी व्हिडिओ शूट करून आणि दाखवेन तो पण माझ्या चॅनलवर बघायला भेटेल. तर तुम्ही माझ्या चॅनलवर व्हिडिओ जाऊन चेक करा आणि माझे पूर्ण व्हिडिओ बघा आणि कसे वाटतात ते कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन आला असाल आणि माझ्या व्हिडिओमध्ये मेहनत दिसत असेल तर लाईक करा मित्रांनो. प्लीज मला सपोर्ट करा, तुमच्या सपोर्टची गरज आहे. कारण की माझे सबस्क्राईब झालेत मित्रांनो, अजून तर 200 सबस्क्राईब झालेत, अजून तर माझे 500 पण आहेत. तर मित्रांनो पूर्ण हाफ मोनोटाईज तरी करा, 500 सबस्क्रायबर तरी वाढवा. जेव्हा 500 सबस्क्रायबर वाढवाल तेव्हा मला समजेल का हा तुम्ही मला सपोर्ट करता आणि माझे व्हिडिओ बघता आणि माझे व्हिडिओ तुम्हाला आवडतात. माझी चुकी होत असेल व्हिडिओमध्ये तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता की इथे तू भाई चुकतो आणि इथे व्हिडिओमध्ये असा टॉपिक बनव आणि असा बोल. जो व्यक्ती व्हिडिओ शूट करतो त्याला काय एवढं समजत नाही, पण जो समोरचा व्यक्ती बघतो त्याला सगळं समजते की इथे चुकला, इथे असं बोलायला पाहिजे. तुम्ही जर एक नवीन क्रिएटर असाल तर तुम्ही मित्रांनो मनापासून जर तुम्ही मेहनत केली ना तर यूट्यूब हा प्लॅटफॉर्म खूप बेस्ट आहे. ज्या व्यक्तीला माहीत असेल तो तर मेहनत करतच असेल तर तुम्ही फक्त तुमची मेहनत आणि लगन तुम्ही ठेवा आणि 1 किंवा 2 दिवसातून किंवा 3 दिवसांत किंवा आठवड्यातून तरी व्हिडिओ शूट करून आणि तुमच्या चॅनलवर तुम्ही व्हिडिओ टाकू शकता. आणि विचार करून आणि कोणत्या टॉपिकवर बोलणार आहे, त्या काय मी दाखवणार आहे ते सगळं बघून आणि विचार करून नंतरला व्हिडिओ शूट करा. ते व्हिडिओ शूट करणार तेव्हा पण तुम्ही आवाज तुमचा जेवढी तुमच्या अंगामध्ये एनर्जी असेल ती एनर्जी बाहेर काढा ना. जेवढा तुम्हाला जोरात बोलता येत असेल तेवढा जोरात बोलून तुम्ही व्हिडिओ शूट करा. तेव्हाच तुमचा व्हिडिओ व्हायरल होईल आणि तेव्हा तुमचा व्हिडिओ रँकवर जाईल. व्हिडिओमध्ये या तुमच्या बोलण्यामध्ये कॉन्फिडंट वाटेल तेव्हा तुमचा व्हिडिओ बघतील. तुमचे अजून जे खालचे व्हिडिओ असतील ते पण जाऊन बघतील आणि ते पण व्हिडिओ शेवटपर्यंत बघतील आणि लाईक पण करतील आणि सबस्क्राईब पण करतील आणि तुमच्या पूर्ण व्हिडिओला सपोर्ट पण करतील. तर मित्रांनो तुम्हाला जर एक यूट्यूब फॅमिलीचा मेंबर बनायचं असेल या आजपासून नाही तर आतापासूनच हे सगळं रूल फॉलो करा. जर हे रूल फॉलो केले तर 100% व्हिडिओ व्हायरल होतील आणि तुमचे व्हिडिओ पूर्ण बघतील. तुमच्या व्हिडिओमध्ये दम असेल तर नक्कीच तुमचे व्हिडिओ व्हायरल होतील. त्या व्हिडिओमध्ये फक्त मला हेच बोलण्याचा विचार होता की जे नवीन व्हिडिओ शूट करतात ते बोलायचं कसं आणि कधी पण व्हिडिओ शूट करताना आपला स्वतःचं काम आहे. जो माणूस कसं कामाला जातो आणि तो अख्खा दिवस काम केल्यावर तेव्हा त्याला पैसे भेटतात त्याला, कारण की तो पण पैशासाठीच एवढा मेहनत करतो आणि एवढा काम करतो आणि मनापासून काम करतो. तसंच हे काम समजून एक मनापासून तुम्ही व्हिडिओ शूट करा. जर मनापासून व्हिडिओ शूट करायला आणि थोडीशी मेहनत घ्या मित्रांनो, थोडीशी जर मेहनत घेतली ना तर तुमच्या मेहनतीचं फळ तुम्हाला नक्की भेटेल, 100% भेटेल. तर तुमचे व्हिडिओ नक्कीच व्हायरल होतील. तर मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये एवढंच बोलायचा माझा विचार होता. तर मित्रांनो तुम्हाला माहिती भेटली असेल, या व्हिडिओमध्ये मोटिवेशन भेटलं असेल, या मोटिवेशन तुम्हाला जर आलं असेल आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनची घंटी दाबा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा. मित्रांनो तुमच्यासाठी असे नवीन तुमच्यासाठी माहिती देत राहील तर तुम्ही माझे व्हिडिओ बघा माझ्या यूट्यूब चॅनलवर जाऊन आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनची घंटी दाबा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा. चला फायनली भेटतो तुम्हाला मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तिथपर्यंत माझी वाट बघा. तिथपर्यंत बाय बाय.